नागपूरमध्ये येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। आज आणि उद्या नागपूरसह वर्धा आणि चंद्रपूरसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट। नागपूरच्या पिपळा भागातील कलावती नगरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या 15 जणांना बाहेर काढण्यामध्ये एसडीआरएफच्या पथकाला यश। नागपूरमध्ये 6 तासात 271 मिलीमीटर पावसाची नोंद। अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाही। पावसामुळे नागपूरच्या अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी। वाडी परिसरामध्ये भर पावसाळ्यामध्ये रस्त्याचं काम सुरू। अनियोजित बांधकामामुळे अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप। गोंदियातल्या पुजारी टोला धरणाचे सर्व 13 दरवाजे उघडले। 12,967 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या बाप लेकांना 6 तासांच्या नंतर काढलं बाहेर। पिंपरी गावामधली घटना। सततच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यामधले 13 मार्ग बंद। यामध्ये 3 मोठ्या तर 10 लहान मार्गांचा समावेश। 40 पैकी 23 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद। नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील मरून नदीला पूर। नक्षीगट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मांगली गावाचा संपर्क तुटला। सरपंच अनिकेत वराडेंकडून पुराच्या पाण्यामध्ये पोहत मांगली ग्रामस्थांना दिलासा। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधल्या बरडटोली जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी शिरलं। वर्गखोल्यांसह शालेय पोषण आहारामध्ये सुद्धा पाणी गेल्यामुळे नुकसान। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या पिपरी इथली चुलबंद नदी ओव्हरफ्लो। शेताला पुराच्या पाण्याचा वेढा। पुरामध्ये अडकलेल्या दोघांना सुखरूपपणे बाहेर काढलं। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यामधल्या विलम नाल्यामध्ये 13 वर्षांचा मुलगा गेला वाहून। स्थानिकांच्या मदतीनं शोधकार्य सुरू। संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद। गोसीखुर्द धरणामधून 1,77,353 क्युसेक पाण्याचा विसर्ग। धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी 33 दरवाजे उघडले। भंडाऱ्यातील खात रोड आणि वरठी मार्ग जलमय। अनेक दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। शेतीही पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान। संततधार पावसामुळे अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे भंडाऱ्यातील 20 रस्ते बंद। लाखनी, पवनी, साकोली आणि भंडारा तालुक्यातील रस्ते जलमय झाल्यामुळे वाहतूकही ठप्प। भंडारा जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी। अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद। हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याचाही अंदाज। नागपुरातील नाग नदीच्या सुरक्षा भिंतीचं बांधकाम सुरू। सध्या त्या ठिकाणी भिंत नसल्याने पुराचं पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरण्याची भीती। मुसळधार पावसामुळे सेलू, समुद्रपूर, वर्धा तालुक्यातील शेतशिवार जलमय। अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। संपूर्ण विदर्भामध्ये जोरदार पावसाची हजेरी। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामधील माधान गावामध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती। गावाला जोडणारा रस्ताही गेला वाहून तर नागरिकांच्या घरामध्येही शिरलं पावसाचं पाणी। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील पोथरा प्रकल्प 85% भरला। त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदियातील 4ही विधानसभा मतदारसंघांवरती ठाकरे गटाचा दावा। पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश। तर याआधी काँग्रेसनेही 4ही जागांवरती दावा सांगितल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। बुलढाण्याच्या शेगावमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राला आग। रोख रकमेसह लाखोंचं साहित्य जळून खाक। चंद्रपूरमध्ये जंगलात चरण्यासाठी गेलेल्या बैलाची वाघाकडून शिकार। शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद। खोके सरकारने लोकशाहीची थट्टा केली। मुंबईकरांना आपले प्रतिनिधी नगरसेवक निवडता आले नाहीत। त्यामुळे मुंबईत खड्डे, प्रदूषण आणि भकासपणा आला। वर्षा गायकवाडांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल। पुन्हा एकदा धारावी बचाव आंदोलनाची गरज। मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर लाडका कॉन्ट्रॅक्टर योजनेमधून अदानींना कंत्राट दिलंय का? ठाकरेंचा सवाल।
विकासाचे प्रकल्प रद्द करणं हीच उद्धव ठाकरेंची ओळख. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका. बिल्डर मित्रांच्या घशामध्ये मुंबई घालण्यासाठी उद्धव ठाकरेंचं कुटील कारस्थान, भातखळकरांचा टोला. मुंबईत ग्रँट रोड परिसरामध्ये इमारतीचा भाग कोसळला. अडकलेल्या 7 ते 8 जणांची सुखरूपपणे सुटका. अजूनही 20 ते 22 नागरिक अडकल्याची माहिती. ग्रँट रोड दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर. अजूनही वरच्या मजल्यावरती अडकलेल्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न. मुंबईच्या ग्रँट रोड इथल्या इमारत दुर्घटनेमध्ये अडकलेल्या लहान मुलांचं रेस्क्यू. अग्निशमन दलाने फायर ब्रिगेडच्या शिडीवरून लहान मुलांना खाली आणलं. काल मालाड भागामध्ये बांधकाम सुरू असताना इमारतीच्या मातीचा ढिगारा कोसळला. ढिगाऱ्याखाली 3 कामगार अडकले होते. यामधल्या एकाचा मृत्यू, 2 जखमी. मध्य रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक. हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10:48 ते दुपारी 4:43 ब्लॉक. पनवेल ते CSMT मार्गावरील लोकल सेवा ब्लॉकच्या काळामध्ये रद्द. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पावसाची संततधार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी सगळ्यात लहान असणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो. मुंबईकरांना दिलासा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. धरण क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पाणी साठ्यात वाढ. नवी मुंबईच्या ऐरोली टोल नाक्यावरती खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी. पावसामुळे रस्त्यांची चाळण. मार्गावरती पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता. नवी मुंबईमध्ये अंड्यांनी भरलेला ट्रक उलटला. लाखो रुपयांचं नुकसान. पावसामुळे डिवायडर न दिसल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. लोकसभेसाठी निधी न मिळाल्याची सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंची शरद पवारांच्या समोर तक्रार. यावरती अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून सुप्रिया सुळे आणि सुनील शेळकेंमध्ये खडाजंगी. फक्त मावळलाच निधी मिळणार का? सुप्रिया सुळेंचा सवाल. सुळेंच्या प्रश्नावरती सुनील शेळके संतप्त. अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट. खासदार अमोल कोल्हेंच्या घरी झाली भेट. त्यामुळे अतुल बेनके शरद पवार यांच्या गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण. विधानसभेपूर्वी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात. राजकारणामध्ये काहीही घडू शकतं. आमदार अतुल बेनके यांची प्रतिक्रिया. तर सीट धोक्यात आल्यामुळे शरद पवारांची भेट घेतली. अतुल बेनकेंच्या भेटीवरती अजित पवारांचा टोला. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा केडकर. 12 एप्रिल रोजी त्यांनी घेतली होती पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट. लवकर प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजू होणार असल्याचं पूजा केडकरांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसेंना सांगितलं. मनोरमा केडकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ. केडकरांसोबत धमकी देताना उपस्थित असलेले इतर आरोपी फरार. त्या आरोपींची माहिती घेण्यासाठी मनोरमा केडकर यांच्या कोठडीत वाढ. पुण्याच्या बाणेर पाषाण लिंक रोडवरती जेरलिन डिसिल्वा नावाच्या महिलेला मारहाण. मारहाण करणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. चिखल उडाल्याच्या रागामधून मारहाण केल्याची माहिती. पुणे पोलिसांकडून मनोरमा केडकर यांची आणखी एक गाडी जप्त. मुळशी तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी जाताना कारचा वापर. वारणा नदीच्या पातळीमध्ये वाढ. कोल्हापूर सांगलीला जोडणारा सावर्डे पूल पाण्याखाली. जिल्हा प्रशासनाकडून पुलावरची वाहतूक बंद. सोलापूर शहरामध्ये 331 सीसीटीव्ही कॅमेरे. 100हून अधिक गुन्हे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस. दररोज 100 ते 150 वाहन चालकांवरती कारवाई. पिंपरीच्या मावळ तालुक्यामधल्या कासारसाई धरणामध्ये बुडून एकाचा मृत्यू. मित्रांसोबत पोहायला गेलेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उद्या रणशिंग फुंकणार. उद्याच्या महासंमेलनामध्ये विधानसभेचा रोड मॅप ठरवणार. अमित शहा, नितीन गडकरी, रावसाहेब दानवेंसह सर्व नेते हजेरी लावणार. भाजपच्या नेत्यांवरती विभागवार जबाबदारी दिली जाणार. जागा वाटपाच्या सोबतच महायुतीची ताकद वाढवण्यासाठी हालचाली.
देवेंद्र फडणवीसांचा 22 जुलैला वाढदिवस. या निमित्ताने कोणतेही होर्डिंग, बॅनर, वृत्तपत्र किंवा टीव्ही माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करू नये. सेवा कार्यामध्ये अधिकाधिक योगदान द्या, भाजपचं कार्यकर्त्यांना आवाहन. महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही. सांगली लोकसभा निवडणुकीमध्येच महाविकास आघाडीचं खरं रूप उघड झालंय. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची टीका. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याला भाजपचं समर्थन. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरती महाविकास आघाडीच्या 31 खासदारांनी भूमिका मांडावी. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं महाविकास आघाडीच्या खासदारांना आव्हान. 22 जुलैपासून ओबीसींची जन आक्रोश यात्रा. सगळे सोयरेचा अध्यादेश काढता येणार नाही असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय. शब्द फिरवला तर पुन्हा आंदोलन करणार, नवनाथ वाघमारे यांचा इशारा. जरांगेंचं आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण. सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा काहीही झालं तरी उपोषण मागे घेणार नाही, जरांगेंची भूमिका. आता लाडकी मेहुणी आणि लाडका मेव्हणा योजना सुद्धा आणतील. सरकारच्या योजनेवरून मनोज जरांगेंची टीका. काही पोलीस अधिकाऱ्यांकडून जातीयवाद सुरू. बोगस पुस्तक गोळा करून ते IAS बनतात. मनोज जरांगेंची नाव न घेता पूजा खेडकर यांच्यावर टीका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.